ते आता लीलावतीत माणिकराव कोकाटे ॲडमिट झालेले आहेत। तर मंत्री माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात सध्या दाखल आहेत। लीलावतीच्या 11व्या मजल्यावर त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळ्याची निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती। कोकाटेंना तातडीनं अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण त्यांच्यावर सध्या नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही आणि त्याचबरोबर धुळ्याची सुद्धा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली होती। कोकाटेंवर ही मोठी जबाबदारी होती। उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व आता कोणाकडे अशी चर्चा रंगू लागली आहे। तर ज्या प्रकरणात आता कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे ते प्रकरण नेमकं काय, कसं सुरू झालं, काय आरोप आहेत ते आपण जाणून घेऊया। मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात 1995 मध्ये फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळेंकडून याचिका दाखल करण्यात आली। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल। हे प्रकरण 1997 पासून सुरू आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचाही यात समावेश आहे। 20 फेब्रुवारी 2025ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून या प्रकरणी कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली होती। शिक्षा सुनावल्यावर काही तासातच जामीनही मंजूर झाला। या प्रकरणाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून आता कायम ठेवण्यात आली। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आला आहे।